आपण कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असाल तर एक गोष्ट आपण निश्चित वापरता ते म्हणजे आपलं मन. आणि नक्की काय होतं माहिती आहे का की आपल्याला मनाचं शास्त्र उलगडत नाही. मन कसं कार्य करतं, आपलं मन कसं कार्य करतं, इतरांचं मन कसं कार्य करतं हे माहिती नसल्यामुळे आपला संवाद व्यवस्थित होत नाही किंवा आपल्याला समोरच्या व्यक्तीकडनं जो अपेक्षित रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्याला घेता येत नाही. मग तुम्ही मार्केटिंगचं प्रोफेशन असेल, पालक असाल, शिक्षक असाल, लोकव्यवहार हा प्रत्येक व्यक्तीला करावाच लागतो. आपण लोकांबरोबर व्यवहारच करत आलेलो आहोत, इथून पुढेही व्यवहार करत राहणार आहोत. पण जर समजा आपल्या मनाप्रमाणे आणि इतरांच्या मनाप्रमाणे आपल्याला कार्यसिद्धीला न्यायचं असेल तर संमोहनशास्त्र शिकणं आवश्यक आहे. कारण संमोहनशास्त्र एक असं शास्त्र आहे जे मनाचं शास्त्र आहे. मन कसं कार्य करतं, अंतर्मन कसं कार्य करतं, बाह्यमन कसं कार्य करतं हे आपल्याला जर समजलं तर निश्चितच आपण ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये कार्य करत असाल त्या क्षेत्रामध्ये निश्चित यश मिळू शकेल. आणि ही संमोहनाची कार्यशाळा आपण 20 आणि 21 डिसेंबर रोजी पुण्यामध्ये घेत आहोत. आणि या माध्यमातून आपल्याला मानसिक मनोशारीरिक व्याधीमधून सहज स्वतःला मुक्त करता येईल व इतरांना देखील मुक्त करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी यश आपल्याला मिळवायचं आहे ते यश आपण सहज मिळवू शकतो. बघा, अविरत आत्तापर्यंत आपण मन वापरत आलेलो आहोत, पण शास्त्र शिकलात तर निश्चितच ते तुम्हाला सहज आणि चांगल्या पद्धतीने वापरता येईल, परिणामकारक वापरता येईल. मी डॉक्टर विवेक रणावरे सदैव तुमच्यासोबत. नमस्कार.